आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयीची माहिती आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत. जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रम, स्पर्धा तसंच व्याख्यान आदी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देऊन नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, सर्वांना नमस्कार. आपला महाराष्ट्र जलसमृद्ध आणि हिरवागार असावा असे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करतो आहोत. याच दिवशी सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. सर्व तरुणांना आणि नागरिकांना माझे आवाहन आहे, या महा वॉकेथॉन मध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या निमित्ताने जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या रील्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवा पिढीने जास्तीत जास्त संख्येने यात सुद्धा सहभाग घ्यावा. या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या जाहिरातींवर आणि समाज माध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत QR कोड स्कॅन करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे. चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. पाणी अडवा, पाणी जिरवा या मूल मंत्राला जगवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जलसंधारण म्हणजे काय, तसंच जलसंधारणाची गरज आणि स्वतःच्या शेतासह शहरी भागांमध्ये जलसंधारणाचं काम कशा पद्धतीनं करायचं याबाबत जलतारा प्रकल्पाचे संशोधक प्राध्यापक पुरुषोत्तम वायाळ यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, आपला देश कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये 75% लोक गावात राहतात. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे आणि आज जलसंधारणाची शेतीला जितकी गरज आहे, शेतकऱ्यांना जितकी गरज आहे, मी तर असं म्हणल की तितकीच गरज शहरात राहणाऱ्या नागरिकांना पण आहे. परंतु आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर अत्यंत भयावह परिस्थिती शेतीच्या समोर, शेतकऱ्यांच्या समोर उभी आहे. जलसंधारण म्हणजे पावसाच्या पाण्याचं केलेलं संवर्धन आणि शेतीचं पुनर्भरण, याला आपण जलसंधारण असं म्हणतो. तर जलसंधारणाचे 3 प्रकार आहेत. गेल्या 20 वर्षापासून मी या तिन्ही प्रकारावर काम करतोय. त्यातला पहिला प्रकार आहे नदींचं पुनरुज्जीवन, खोलीकरण किंवा रुंदीकरण, ज्याला जलसंधारणाच्या टेक्निकल भाषेमध्ये लाईन ट्रीटमेंट असं म्हणतात. त्यातला गाळ काढणे, बंधारे बांधणे, पाण्याला थांबवणे, परंतु त्याचं पर्क्युलेशन हे मर्यादित क्षेत्रापर्यंत होतं. दुसरा प्रकार आहे जलसंधारणातला पाणलोट विकास असं म्हणतात. डोंगरावर CCT करणं, डीप CCT करणं, दगडी बांधांची निर्मिती करणं, अशा सगळ्या वेगवेगळ्या 18 प्रकारच्या प्रक्रिया आपण पाणलोट विकासामध्ये करतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे एरिया ट्रीटमेंट. एरिया ट्रीटमेंट ही स्केलेबल आहे. मी मागच्या 20 वर्षापासून नदी पुनरुज्जीवनावर काम केलं. खोलीकरण, रुंदीकरणावर आधारित महाराष्ट्र शासनाचा अत्यंत यशस्वी असा जलयुक्त शिवार अभियान यामध्ये काम केलं. मी मूळ जालना जिल्ह्यातला असल्यामुळे जालना जिल्हा आम्ही 36 जिल्ह्यात महाराष्ट्राच्या 2015 ते 18 या दरम्यान जलयुक्त शिवार अभियानामध्ये प्रथम क्रमांकानं आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारानं मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्मानित केलं. असंख्य गावामध्ये आम्ही प्रबोधन करून प्रत्यक्ष खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून करोडो लिटर पाण्याचे साठे निर्माण केले. त्यानंतर पाणलोट विकासाची कामं पण आम्ही केली. परंतु मला यामध्ये मर्यादा दिसल्या. या कामाला खर्च जास्त लागतो, मॅनपॉवर जास्त लागतो, यंत्रसामुग्री जास्त लागते आणि परिणाम मात्र मर्यादित क्षेत्रामध्ये होतात. 2020 मध्ये मी एरिया ट्रीटमेंटवर आधारित, पावसाच्या पाण्याच्या संवर्धनावर आधारित शेत पुनर्भरण, एक जलतारा नावाची प्रक्रियेचं संशोधन केलं. देशाला जर जलसमृद्ध करायचं असेल, स्केलवर काम करायचं असेल, कमी खर्चिक, साधी, सरळ, सोपी, तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धती म्हणून जलतारा हा शेतकऱ्यांचा विश्वास बनतोय. आणि जलताराचा संशोधक म्हणून मी आज तुम्हाला एक जलसंधारण दिनाच्या निमित्त आवाहन करतो. त्या अगोदर मी काही भयावह पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मुख्यत्वे 2 ते 3 संकट
शेती समोर आणि शेतकऱ्याच्या समोर आणि आपल्या देशाच्या समोर आहे. त्यातलं पहिलं संकट आहे भूजल पातळी दिवसेंदिवस प्रचंड खोल जाते. म्हणजे काय? आणि याचं कारण काय की पाऊस पडतो आणि काही क्षणामध्ये वाहून जातो. त्या पाण्याला थांबायला जागा नाही आणि पाणी हे जमिनीच्या वर थांबून जमणार नाही. पाण्याला जमिनीच्या भूगर्भामध्ये नेऊन त्याची साठवणूक करायची असते, कारण त्याची राहायची जागा जमिनीचा भूगर्भ आहे. पण शोकांतिका मागच्या 30-35 वर्षापासून आपण ही पाहतोय की पाऊस पडतो आणि उताराला वाहून जातो. शेतीमध्ये 2 हंगाम असतात, एक खरीप आणि दुसरा रब्बी. खरीप हा पावसाळ्याच्या पाण्यावर येतो आणि रब्बी हा उपलब्ध पाणी साठ्यावर येतो. मागच्या 30-35 वर्षाचा अत्यंत बारकाईने मी अभ्यास केला. खरीपामध्ये पावसाच्या पाण्यावर आपण जे उत्पन्न घेतो त्या उत्पन्नातून मिळालेला शेतकऱ्यांचा जो पैसा असतो तो बी बियाणं, खतं, औषधं आणि मजुरावरच खर्च होऊन बसतो. शेतकऱ्याकडे खरा पैसा जो त्याचं कुटुंब धकवण्यासाठी, समृद्धता आणण्यासाठी आणि बँक बॅलन्स निर्माण करण्यासाठी हा रब्बीच्या कालखंडामध्ये मिळालेल्या उत्पन्नातून मिळतो आणि रब्बी हे पूर्णपणे उपलब्ध पाणी साठ्यावर आलेलं असतं. कोकणातलं उदाहरण मी सांगतोय. जलतारा संशोधक म्हणून मला असंख्य फोन येत आहेत. जिथं 5000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथं एप्रिल-मे महिन्यामध्ये प्यायला पाणी नसतं. 600-700 फुटापर्यंत पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. याचं कारण हे आहे की पाऊस पडतो आणि तो वाहून जातो. त्याला थांबायला जागा नाही. मित्र, थांबून उपयोग नाही. त्याला आल्याबरोबर जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करणं आणि भूजल पातळी वाढवणं यावरच जलतारा प्रकल्प आधारित आहे. आणि दुसरं जे एक संकट शेतकऱ्यांच्या समोर आणि आपल्या देशाच्या समोर आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणामध्ये असंतुलनपणा आला, हवामानामध्ये असंतुलनपणा आला आणि फ्लडिंग आणि अतिवृष्टीसारखे पाऊस पडतायत. एक ढग येतो आणि एका गावाला फुटतो. एका तासात 100 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सगळे पिकं पाण्यात जातात. जोरदार पाऊस पडल्यामुळे माती वाहून जाते. मग या संकटातही शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. त्यातूनही त्याला वाचवणं आवश्यक होतं. आणि आज या क्षणाला मी आव्हान करतोय सगळ्यांना की यावर्षी आपण किती भयानक संकटाचा सामना करतोय. यावर्षी अल निनोचा प्रभाव आज आपण सगळे अनुभवतोय. काही भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि काही भागामध्ये पाऊसच नाहीये. आज मी बातमी वाचली, आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यामध्ये एकही थेंब मागच्या 2 महिन्यापासून तिथं पडला नाही. शेतकऱ्यांनी पेरण्या पण केल्या नाही. मराठवाड्यातली परिस्थिती ही आहे, विदर्भातली परिस्थिती ही आहे. तर यावर की प्रचंड तापमान वाढतंय, जमिनीची धूप वाढते आणि त्यामुळं जिथं 30 डिग्री सेल्सिअस तापमान असायचं तिथं आज 45-46 डिग्री तापमान पोहोचलेलं आहे. या सगळ्यांमधून जर शेतकऱ्यांना, शेतीला, कृषीला आणि देशाला वाचून जलसमृद्धता मिळवायची असेल तर आज आम्ही जलताराच्या माध्यमातून देशभर काम करतोय. एक जलताराचा संशोधक म्हणून मला अभिमानाने तुम्हाला सांगावं वाटेल आणि आव्हान करावं वाटेल की अत्यंत साधी, सरळ, सोपी आणि या तिन्ही संकटावर मात करणारी प्रक्रियेचं संशोधन 2020ला मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना येथील माझ्या 50 एकर शेतामध्ये मी केलं. आणि मी आव्हान करतो शेतकऱ्यांना की प्रत्येक जणांनी जलतारा करावा. या तिन्ही संकटावर आपण मात करू शकताल आणि हा स्केलेबल प्रोग्राम आहे. तर काय आहे जलतारा? जलतारा ही पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाची प्रक्रिया आहे, सोबतच शेत पुनर्भरणाची प्रक्रिया आहे. यात आपण काय करतो? कल्पना करा, 1 एकर शेती आहे. पाऊस पडायला लागला आणि पाणी व्हायला लागलं की ते एका कोपऱ्याला जिथं उतार आहे तिथे येऊन थांबतं. त्याला जर जमिनीत जायला मार्ग नसेल तर बांध फोडून ते पाणी उताराला निघून जातं. आपण जलतारामध्ये काय केलंय? त्या उताराच्या कोपऱ्याला जेसीबी मशीनच्या माध्यमातून 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट मुरुम लागेपर्यंत खोल शोष खड्डा केला आणि त्याच पाण्याबरोबर माती बसून खड्डा बुजू नये म्हणून त्यात मोठाले दगड टाकले, काळ्या पाषाणाचे आणि डोंगरावरचे गोल गोटे. ते गोटे आणि ते दगड मातीला वर थांबवतात, सांदीतून पाण्याला खाली नेतात. असं प्रत्येक एकरामध्ये एक खड्डा. जिथं जास्त पाणी साचतं आणि शेत चिबडतं, पाणी उफांतं, अशा ठिकाणी एकरी 2 किंवा 3 खड्डे. डोंगर माथ्यावर चढ उताराच्या ठिकाणून पाणी प्रचंड वेगानं पळतं, अशा ठिकाणी एकरी 4 खड्डे आणि त्यात दगड भरणं. म्हणजे आलेलं पाणी काही क्षणामध्ये जमिनीच्या भूगर्भात नेण्याची प्रक्रिया म्हणजे जलतारा. मग याने काय झालं? गावाला जर 1000 एकरचं क्षेत्र असेल तर आम्ही गावात 1 ते 1,500 एकरी 1 किंवा 2 शोष खड्डे तयार करतो आणि त्याला दगडानं भरतो. हे संशोधन माझ्या शेतात जिथं 2019ला कोरडवाहू शेती होती तिथं मी 50 एकरमध्ये 100 शोष खड्डे केले. एकाच पावसामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये 4 महिन्याच्या सीझनमध्ये एकही थेंब 50 एकर सोडून गेला नाही. एका वर्षात 40% भूजल पातळी वाढली. जी विहीर माझी डिसेंबरमध्ये आटत होती ती एप्रिल पर्यंत चालली. मला चांगलं उत्पन्न झालं. 2 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये माझी विहीर 12 महिने 24 तास चालू लागली. 3 पावसाळ्याच्या नंतर तर मी पूर्णपणे कोरडवाहूचा बागायतदार शेतकरी बनलो. म्हणजे भूजल पातळी प्रचंड प्रमाणात वाढली. जिथं 600 फूट भूजल पातळी गेली होती तिथं करोडो लिटर पाणी 100 शोष खड्ड्यातून जमिनीत मुरल्या गेलं. प्रचंड प्रमाणात भूजल पातळी वाढली. आज 5 वर्षाच्या नंतर माझ्या स्वतःच्या शेतातली भूजल पातळी 23 फुटावर आहे. 23 फुटावर माझ्या विहिरीला आडव्या होलला पाणी 2-2 इंची 12 महिने पडतं. तर ही भूजल पातळी वाढवणारी जलताराची साधी सोपी पद्धत मी विकसित केली आणि त्यानंतर मी थांबलो नाही. जिथं पाणी साचून राहत होतं, शेतं चिबडत होते, अशा ठिकाणी पाण्याचा निचरा 24 तासात 48 तासात होऊ लागला. मातीचं संरक्षण होऊ लागलं, पिकांचं संरक्षण होऊ लागलं, रब्बीच्या पेरण्या योग्य वेळेवर होऊ लागल्या आणि हे पाणी जमिनीत मुरल्यामुळं ते जमिनीत सरळ खाली जाण्यासोबत आडवं तिडवं पण ते पसरतं आणि 2 वर्षाच्या 4-4 महिन्याच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये 1 एकरमध्ये ओलावा टिकतो. त्या ओलाव्यामध्ये जीवजंतूंचं संवर्धन होतं. ते नैसर्गिक सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण करतात, नैसर्गिक खतं औषधं
ऑटोमॅटिकली तुमच्या शेताला मिळतात. तर असे अगणितिक फायदे जलताराचे मी अनुभवल्यानंतर मी ठरवलं की मला माझ्या तालुक्याला, जो टँकरची वाट पाहणारा तालुका आहे मंठा परतूर, इथल्या 199 गावाला मी हे अभियान सुरू केलं आणि 4 वर्षामध्ये आम्ही 200 गावांमध्ये 5 लाख जलताराचे शोषखड्डे निर्माण केले. त्यात शेतकऱ्यांनी श्रमदानातून दगड भरले आणि आज माझा तालुका मंठा परतूर हा टँकर मुक्त झाला. 12 महिने विहिरीला पाणी आलं, जुने बंद पडलेले बोरवेल सुरू झाले, 2 पिकावरचा शेतकरी 4 पिकावर गेला, तरुण बेरोजगार मुलं शेतकऱ्यांचे पाणी आल्यामुळे शेतीकडे वळाले आणि त्यांना हाताला काम मिळालं. जे बेरोजगार होते, पाणी आलं शेतीला म्हणून त्यांना रोजगार मिळाला आणि आर्थिक समृद्धता मिळू लागली. हजारातला शेतकरी लाखात गेला आणि मग सोशल मीडियाच्या युगामध्ये माझे जलताराचे व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले की देश विदेशातून जलताराचं संशोधन स्थळ मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर या ठिकाणी शेतकरी करोडोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं पाहायला येऊ लागले. विदेशातले शास्त्रज्ञ पाहायला येऊ लागले आणि पाहता पाहता जलतारा प्रकल्प महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचला, देशाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचला. मला अभिमानानं सांगा वाटल, भारताचे जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी मला दिल्लीला बोलून माझा गौरव केला आणि हा जलतारा प्रकल्प देशभर राबवण्याचा संकल्प त्यांनी केला. आज मला अभिमानानं सांगा वाटल की राष्ट्रपती माननीय द्रौपदीजी मुर्मू यांच्या पहाडपूर तालुका रायरंगपूर जिल्हा मयूरभंज ओडिसा या गावात यावर्षी आम्ही जलतारा प्रकल्प राबवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दरे गावात आम्ही जलतारा प्रकल्प राबवला आणि मी महाराष्ट्र शासनाला, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की महाराष्ट्र शासनानं जलतारा प्रकल्पाला मनरेगा या योजनेमध्ये घेतलं, केंद्र सरकारनं VB रामजी या योजनेमध्ये घेतलं, पोखरा या योजनेमध्ये जलतारा प्रकल्प समाविष्ट झाला. आणि त्याचबरोबर मी माझ्या 200 जलताराच्या सेवकासोबत गावागावामध्ये जाऊन जलताराच्या कार्यशाळा घेतोय, प्रबोधन करतोय, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शेतावर जाऊन उतार काढून देऊन मार्किंग करून देतोय, त्यांना जलताराचे डेमो करून दाखवतोय. आणि एकच आमच्या जीवनाचा उद्देश आहे की पावसाच्या प्रत्येक पाण्याचं जलताराच्या माध्यमातून संवर्धन करणं, भूजल पातळी वाढवणं आणि 12 महिने शेतकऱ्यांना बागायतदार करणं, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणं, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करणं, मातीचं संवर्धन करणं आणि ओलावा टिकून जीवजंतूंचं संवर्धन करून नैसर्गिक जैवविविधता निर्माण करून नैसर्गिक शेतीकडे ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांना वळवणं, असा साधा, सरळ, तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि एका वेळी हजारो गावात राबवणारा हा जलतारा प्रकल्प आज शेतकऱ्यांचा विश्वास बनलाय, हे आंदोलन बनलंय. मी आज आव्हान करतो शेतकऱ्यांना, जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांना आज म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून, कृषी मित्र म्हणून आज आपण पाहतोय आणि त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून आपण साजरा करतोय. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड यांनी पण जलताराला खूप मोठ्या प्रमाणावर आज ते प्रमोट करतायत. हे सगळे शासन, प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था, जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर फाउंडेशन संस्था, मी स्वतः जलतारा संशोधक म्हणून माझ्या 200 स्वयंसेवकाच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रासोबत देशभर शेतकऱ्यांना जलसमृद्ध आणि देशाला जलसमृद्ध करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी जलताराच्या माध्यमातून पाणी वाचवा, माती वाचवा, भूजल पातळी वाढवा यासाठी दिवस रात्र आम्ही काम करत आहोत. कुणालाही जर वाटलं की आमच्या भागामध्ये आम्हाला कार्यशाळा घ्यायच्या, प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे तर माझ्याशी संपर्क करा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की जलताराचं संशोधन स्थळ पाहायला तुम्हाला यायचंय तर मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना इथं या. तुम्हाला जर जलताराचा सेवक म्हणून या अभियानामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तरी तुम्ही होऊ शकता. आणि कुठल्याही मार्गदर्शनासाठी मी आणि माझी 200 मुलांची आणि जलतारा सेवकांची टीम तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. एवढंच या ठिकाणी आज जलसंधारण दिनाच्या निमित्तानं तुम्हाला आव्हान करतो की येणारा काळ हा कसा असेल हे सांगता येत नाही, मात्र पाण्याच्या संवर्धनासाठी तुम्हाला आम्हाला हे काम करावं लागणार आहे, एक एक थेंब जपावा लागणार आहे. आणि शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जलतारा फक्त शेतीत करणारा प्रयोग नाही तर शहरामध्ये पण जलताराचा प्रयोग करून आपण शहरामध्येही जलसंवर्धन करू शकतो. जिथं शाळा महाविद्यालयाचे ग्राउंड आहेत, ओपन पेस आहेत, महानगरपालिकेचे मैदान आहेत, त्याचबरोबर गार्डन आहेत, रस्त्याच्या दुतर्फाही जिथून पंखे असतात अशा ठिकाणी आपण 4x4 6 फूट खोल, 3x3 6 फूट खोल त्यात दगड भरणे आणि प्रत्येक पाण्याचं संवर्धन करणे, अशा ठिकाणी शहरामध्येही आपण पाण्याचं संवर्धन जलताराच्या माध्यमातून करू शकतो. तर आज एवढंच जलसंधारण दिनाच्या निमित्तानं तुम्हाला आव्हान करतो. आणि या क्षणी आपण ठरवू की प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीच्या भूगर्भात न्यायचा आणि त्याला जपायचं, त्याची साठवणूक करायची आणि येणाऱ्या संकटावर मात करून आपल्याला जलसमृद्ध बनायचं, देशाला समृद्ध करायचं, शेतीला समृद्ध करायचं. एवढंच आज तुम्हाला जलतारा संशोधक म्हणून आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जलसंधारण दिनानिमित्त मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.